सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीत बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं भाजपच्याच पालकमंत्र्यांवर करण्यात आला। पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत आटपाडी तालुका भाजप अनुसूचित जाती जमातीनं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। मुंबईतील दामोदर नाट्यगृहासाठी नाट्यप्रेमी तसंच सामाजिक संस्था सरसावल्या। पुनर्बांधणीच्या कामासाठी 1 नोव्हेंबरपासून दामोदर नाट्यगृह बंद करण्यात आले। मात्र ते जमीनदोस्त करून पूर्वीपेक्षा लहान जागेत उभारलं जाणार आहे। त्यामुळे नाट्यप्रेमींनी नवं नाट्यगृह मोठं आणि अत्याधुनिक उभारावं अशी मागणी केली आहे। सोन्याच्या दरात चढउतार सुरूच आहे। पुन्हा एकदा सोन्याच्या दरात जवळपास 430 रुपयांनी वाढ झाली आहे। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 58,900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 64,250 रुपये इतका झालाय। संभाजीनगरात सारथी बार्टी महाज्योतीच्या फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे। 10 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे। 2019च्या सेटचा पेपर काहीच बदल न करता गेल्या रविवारी विद्यार्थ्यांना दिला गेला होता। झी 24 तासनं हा गोंधळ उघड केला होता। नवी मुंबईच्या कामोठे खारघर नोडमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहील। महापालिकेच्या मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे उद्या सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोकरपाडा केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद असेल।